नमस्कार. मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आयुष्य माणसाचा पृथ्वीवर जन्म घेऊन जगण्याचा काळ. हा काळ 100 वर्षाचा म्हणजे दीर्घायुष्य आणि 120 म्हणजे पूर्णायुष्य म्हटलंय. खरं माणूस किती जगतो म्हणजे त्याचं आयुष्य किती हे सांगता येत नाही. प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की माणूस जन्माला का येतो, ठराविक काळानंतर का मरतो. याचं उत्तर जरी कुणाकडे नसलं तरी जगणं अपरिहार्य असतं. जगणं भागच आहे म्हटल्यावर कसं जगायचं हे ठरवावं लागलं आणि माणूस जगत गेला. जीवन कुणी दिलं तर या पृथ्वी मातेने. पृथ्वी म्हणजे कोण? एक ब्रह्मांडातला ग्रहगोल, सूर्याभोवती फिरणारा. या पृथ्वीने फक्त माणसालाच जन्म दिला नाही तर अनेक सजीवांना आणि प्राण्यांनाही जन्म दिला. या अर्थाने आपण या एकाच पृथ्वीची लेकरं म्हणजे एकमेकांची भावंड. असं असलं तरी प्राणी आपले भावंड होऊ शकत नाही. जे सजीव प्राणी त्यांच्या सारख्याच प्राण्यांचे किंवा माणसाचे भावंड होऊ शकतं. म्हणजे नात्याची सुरुवात भावंडापासून झाली. माणसाबरोबर नाती जन्माला आली. जन्माला आल्यावर त्याच्या पालन पोषणाचं काम माता पित्यांवर आलं. मग ती कुटुंब जन्माला आली. पृथ्वी म्हणजे एवढा मोठा प्रचंड ग्रह, त्यावर विविध प्रकारचं वातावरण. अशा वेगवेगळ्या वातावरणात जन्मल्यामुळे माणसांचे वेगळे गट पडले, वेगवेगळ्या जीवन पद्धती बनल्या. माणूस किती कोटी वर्षापूर्वी जन्मला जरी असला तरी तो आज आहे तसा नव्हता. आज जो माणूस आहे त्यात बदल होत गेल्यामुळे प्रगत झाला. त्याला देवाने अफाट बुद्धी दिली. त्या बुद्धीच्या जोरावर खूप काही मिळवलं तरी सुख नावाची गोष्ट त्याला मिळवता आली नाही. मग त्यांनी आपल्या बुद्धीलाच प्रश्न विचारला की माणसाला सुख का मिळत नाही, मिळणारच नाही का? खरं उत्तर द्यायचं तर बुद्धी आहे तिथे चातुर्य असणारच. मग बुद्धीनेच उत्तर दिलं, दुसऱ्याला सुखी ठेवल्याने आपल्याला सुख मिळतं. म्हणजे तुम्ही सुख फक्त आपल्यात पाहिलं तर ते कधीच मिळणार नाही. आपल्यात पाहतो म्हणून तो कधीच सुखी नसतो. कसं विचाराल तर त्यांनी अनुभव घेतलाय त्यांना कळेल. यासाठी संतांचं चरित्र वाचलं पाहिजे. त्यांच्याशिवाय मार्गदर्शन करणारं कुणी नाही. प्रत्येकाचा जन्म काहीतरी कार्य करण्यासाठी असतो. त्याच्या हातून त्याचे कार्य पूर्ण झाल्यावर तो हे जग सोडून जातो. जसं देव अवतार घेतात, त्यांचं कार्य पूर्ण झालं की ते निजधामाला जातात. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म होतो तेव्हा तेव्हा देवाला अवतार घ्यावा लागतो. धर्म स्थापना करणं, अधर्माचा नाश करणं हे कार्य करण्यासाठी देवांना मनुष्य रूप घ्यावं लागतं. पण माणूस जन्माला येऊन अधर्माने वागायला लागतो, धर्म बुडवतो. धर्म माणसातली नैतिकता टिकवून ठेवतो. ती जेव्हा राहत नाही तेव्हा माणसाचं वर्तन बिघडतं. धर्माची त्याला भीती राहत नाही. जेव्हा या गोष्टी टोकाला जातात पुन्हा पुन्हा देवाला धर्म स्थापना करायला यावं लागतं. म्हणजे अधर्माचं कार्य माणसाने करायचं, धर्म बुडवायचा. धर्म स्थापनेचं कार्य देवानी करायचं. अहिंसा, सत्य, दया, प्रेम माणसाच्या ठिकाणी कायम स्मरूपी राहत नाही. म्हणूनच पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात माणसाला राहावं लागतं. अशा या आयुष्यातून
सुटका मिळवण्यासाठीच धर्माचं पालन आवश्यक आहे. युगायुगात देवानी अवतार घेऊन धर्म स्थापना केली. तो सनातन धर्म समजून घेऊन वागणं हीच माणसाच्या मुक्तीची वाट आहे. आयुष्य समजून घेतलं तर सुखाच्या मागे न लागता ईश्वर चिंतन करणं, सतत ईश्वराला आठवणे, आपल्या आयुष्याचा भार ईश्वरावर टाकणे, सत्संगात राहणे, या गोष्टी माणसाला देवत्व प्राप्त करून देतात. सुख कशाला म्हणतात ते सत्य माणसाला समजतं. वरवरच्या भासमान सुखाला सुख म्हणून जगणं म्हणजे सुंदर आयुष्याचं वाटोळं करणं आहे. आयुष्य ही अवस्था आहे. ते फक्त जगणं नव्हे तर आपल्या प्राक्तनाशी लढा देणं. प्राक्तन हे आपल्या पाप पुण्याचं संचित असतं. माणूस एकटा राहू शकत नाही, तो समूहाने राहणार आहे. पृथ्वीशी त्याचं नातं आहे. निसर्गाशी आयुष्य जोडलेलं आहे. आयुष्य सुंदर करायचं असेल तर निसर्गाचा जोडीदार व्हा. सृष्टीचा आपण भाग आहोत याची जाणीव व्हावी. शाश्वत सुख काय असतं हे कळलं तर आपण कोण, आयुष्य म्हणजे काय, ते का जगतो हे प्रश्न उरणारच नाहीत. ज्याला आयुष्य समजलं त्याला मुक्ती सहजच मिळणार.